गुजरातमध्ये पुष्पा स्टाईलने मद्य तस्करांचा डाव उधळला. मद्यबंदी असलेल्या गुजरात राज्यात मद्य तस्करीसाठी चक्क टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्सचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोकल क्राईम ब्रांच तापी आणि पेरोल फर्लो स्क्वॉड तापी यांच्या संयुक्त कारवाईत हा डाव उधळून लावत एका आरोपीला अटक करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान सुमारे 11.67 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरत विभागाचे पोलीस महानिरीक्षक प्रेमवीर सिंग आणि तापी प्यारा पोलीस अधीक्षक जे.एन. देसाई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत एलसीबी तापीचे पोलीस निरीक्षक एन.जी. पांचानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीनुसार उच्छल सोनगड मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर पाखरी गावाजवळ नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी उच्छलकडून येणारी GJ10W7227 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची टेम्पो ट्रॅव्हलर अँब्युलन्स थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अँब्युलन्सच्या मागील भागात खास तयार केलेल्या लाकडी बॉक्समध्ये 67 बॉक्समधील 2736 बाटल्या व 3 इंग्लिश दारू आढळून आल्या. या प्रकरणी रामचंद्र आत्माराम माळी वय 27 वर्ष राहणार सोजत जिल्हा पाली राजस्थान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दारूसह मोबाईल फोन आणि टेम्पो ट्रॅव्हलर असा 11,67,496 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आणखी 2 आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उच्छल पोलीस करत असून मद्य तस्कराविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. MTV न्यूजसाठी प्रतिनिधी मुस्तकीम शेख, नंदुरबार.